सोलली आता बघा, आता ताकद सुद्धा लागतं. सुरू शेंगे आहेत, चवग्याचे शेंगे आहेत, सगळ्या प्रकारची भाजी आहेत, मक्का कणसा, हे काय नवीन फळ आहे हा. म्हणजे माशाचे घी गाजवत मस्त मासे. साडेतीनशे देऊचे आहेत, आंबे चांगले आहेत म्हणतो ला. होय चांगले आहेत. वाली बघा अगदी फ्रेश वाली. कशी वालीची व्हिडिओ 50-5 अशा रामसनूर बघितले, मोठी अगदी खडकी बांधूशी सुकी बांधूशी फ्रेश बांधली एकदम बाहेर रात्रीची माशी आहे, कारण वाळू लागलेली आहे. ज्या माशांच्या वाळू असू देवाय सगळ्या प्रकारची दुकानं आहात सावंतवाडीच्या या बाजारात. ही बाजारपेठ तशी प्रसिद्ध असा, कारण सावंतवाडीच सुरुवातीपासून आमच्या बालपणी सावंतवाडी, कणकवली, कुडाळ ही सावंतवाडीचा हा सुंदर असा विठ्ठल मंदिरात, त्या विठ्ठल मंदिराचं दर्शन घेऊन आज आपण आपल्या सावंतवाडीच्या बाजाराच्या व्हिडिओची सुरुवात करणार असो. ब्रह्मा विष्णू महेशाची सुंदर प्रतिमा हा, आणि गरुडावर असा गरुडाचा आकार असलेला असा ह्या मंदिर, आणि त्याच्यावरती विष्णू आणि लक्ष्मी बसलेलं स्वप्न दिसतं बघा. असं सुंदर मंदिर, भक्त पुंडलिकाची प्रतिमा, आणि त्यावरती विठ्ठलवरती उभा राहिला विठ्ठल, असं सुंदर असं दृश्य. मंदिराच्या सुरुवातीला आता आपण मंदिराच्या आतमध्ये जातो, पुरात असं सुंदर असं राजवाड्याचं स्वरूप असलेलं आहे विठ्ठल मंदिर. असं असू देवाय माय म्हणता परमेश्वरा भगवते वासुदेवाय. हे आमच्या ताई बसल्यात, कष्टकरी आहेत, त्यांच्या मळ्यातली भाजी आणि त्याच्या निचाराने मग पहिला प्रश्न विचारला ना खैच नेलास, म्हटलं देवगड नेलं, खयचे भाजी आहेत आणि दर काय आहेत ते जाणून घेऊया. लाजी सुद्धा त्यातनं काकडी वांगी आहेत, त्याच्यानंतर वाल आणि हो चवळी जो पालवतो. कसं साधारण भाजीचे दर काय आहेत? भाजी कशी होय 50 एक कशी 4. हां करूया हां आहे, पण भरपूर काय काय हां आवश्यक नाचणे आज हॅवल्या बारीक मजा या ठीक आहे. चवळी ही चवळी ना फजा म्हणा ना, चवळी घे फजा म्हणून कशी किलो ती शेंगे आहेत, चवग्याचे शेंगे, सगळ्या प्रकारची भाजी आहेत, मक्का कणसा, हे काय नवीन फळ आहे हा. कसलं फळ आहे? बिंबलम आंबट असतं, बिंबलम फळ वेगळं पहिल्यांदा बघते मी फळ. कदाचित तुमका सगळ्यांना माहीत असलेले जामत, काकडी, भाजीची केळी, असं छानपैकी भाजीचं एक छोटंसं दुकान आहे मस्त वगैरे ताईंचा छान आहे. आता आपण सुरुवातीपासूनच सावंतवाडीचं बाजार बघतोय, सगळ्या प्रमाणे सगळ्या प्रकारच्या भाज्या सगळ्या प्रकारची दुकानं आहात सावंतवाडीच्या या बाजारात. ही बाजारपेठ तशी प्रसिद्ध असा, कारण सावंतवाडीच सुरुवातीपासून आमच्या बालपणी सावंतवाडी, कणकवली, कुडाळ ही शहरं ना खूप प्रसिद्ध होती. म्हणजे काय हवे असलं तर आमका हा येऊचा लागा. पूर्वी सांगते तशी बाजारपेठ वाहनांची वर्दळ तर चालूच असतात बघा. कष्टकरी आवड बसली गरे बिरे काढू ना, पण असं भाजीचे पण असे घे हे 100 रुपये ग्राम पडा काय होत जाणार पण असं त्याच्यामुळे काय काय हा मक्याची कणसं घेऊन भरपूर लोक असतात. म्हणजे मक्याची ही शेती होत असणार चांगल्या प्रकारे. काहींकडे नारळ भाजी सगळा ही बाजारपेठ मुख्य असणार आमच्या लांबा. साप तो साहेब आंबे सांगते का साप कसे दे खाण्यात 400 रुपये सांगून 350 देऊचे आहेत. आंबे चांगले आहेत म्हणतो ला. होय चांगले आहेत. वाली बघा अगदी फ्रेश वाली. कशी वालीची व्हिडिओ 50-5 अशा 2 जुडी द्या ना मला वालीच्या. पिशवीने आणली पिशवीने काहीतरी सांगितलं ना तिने तेवढं पण तुझ्याकडे गिरायकला. वाली सगळ्या प्रकारची भाजी बऱ्यापैकी हापूस आंबे 400 कसं दर आहे हापूस आंब्याचा? 800 रुपये द्यायचं.
जरा मोठे फळ आणि चांगला फळ 800 रुपये देणार. तर सध्या 1500 वगैरे दर आपणाक देवळातच ऐकायला मिळालं होतं. 1500 किंवा असे गजनात सगळ्या प्रकारचे आंबे भरपूर. पायरी आंबे नाव हे बघा कसे ते मस्त म्हणजे हापूस बरोबर पायरीक सुद्धा छानपैकी टेस्ट असतात, चांगले असतात. कारण तो तोंडात पिळल्यानंतर ना मस्तपैकी त्याचा रस मिळणार. दोन्ही गोष्टी सुपात 8 रुपये वगैरे लागतात. छानपैकी आंबे वगैरे सगळ्या जाणार. सावंतवाडीत मग एवढे आंबे बघून मिळाले. आमच्या देवळात पण अजून पुढे वांगी बघा मस्त बघ जांभळ्या कलरची वांगी आहे. आता वांगी कशी आहे ती मस्त कलर आहे वांगीचं. ते एक वांग्या म्हणजे 40 रुपयात 2 वांगी अशी असतात. गाडी लावतात साईड आंब्यांचं बापरे भरपूर आंबे बघून मिळाले. पण मका नाही जाम कशी ते जामाची बनाच पण ना अरे छान आहेत ते लाल लाल आपल्याकडे एक सफेद जाम बघतो आपण. यांच्याकडे लाल जांब आहे तिके गडे तिके म्हणजे कापे की आपले आपलं 50 गरे दिसतं. कशी पिशवी ती 50 रुपये कापी. पण आता हो आंब्याच एवढ्या मोठ्या प्रमाणात आंबो जो सावंतवाडीच्या आमच्या बाजारात कर्नाटकी आंबो हा की काय तर लक्षात येत नाही माझ्या. पण हापूस आंब्यासारखं दिसतं अगदी सेम टू सेम. हे मासे आहेत होय ताजे मासे आहेत बांगडे आहेत की फ्रेश फिटिंग काढा आणि कोलंबिया स्वाद आणि शिवण सुरम बांगडी कशी आहे इसवण कशी आहे ती हां शिवम जवळ 800 नाही 800 रुपये आणि चोळ कशी हा हो पण बांगड्याच भरपूर आहेत. बांगडे गावले होते आणि काय खेकडे समुद्री खेकडे हो कसे हो खेकडे आहे 200 7 ते 7 खेकडे आहेत. बांगडे आहेत 200 रुपयानं बांगडे. आज 200 आणि अशा हिशोबानंच मासे आहेत या व्हिडिओ हो हो घेतले होते हे चांगचे आहे. रामसून बघितले मोठी अगदी खडकी बांधूशी सुकी बांधूशी फ्रेश बांगडे एकदम बघा आपलीची माशी आहे. कारण त्याला वाळू लागलेली आहे. ज्या माशांच्या वाळू लागलेली असतात समुद्राची आपल्याला भात जो मासे असते नगर प्रकारची मासे तसं तिसऱ्यांचं वाटो 200 रुपये आणि पेढी आहेत सोलमई लावलेले आहेत. पापले आणि खापरी बघली पण मोठी खापरे वगैरे मस्त मोठी मापलेट आहेत. काय केल्याने फाईट पापलेटसुद्धा भरपूर प्रमाणात पेडवे असे सगळ्या प्रकारचे मासे आहेत. सगळे घेऊन बसते फक्त गिरायका थोडीशी कमी आहेत. आज जरा मंगळवार असल्यामुळे थोडंसं मासे खरेदी कमी होता त्यामुळे प्रमाणात थोडी प्रकार आहे माशांचे. बोरा आहेत काली मोठ पण दिसते बांगडे आहेत. मुशी काही मुशा कशा आहेत मुशीच होतं कसं 5चा नाही आहे 5चा गो 500 एक आणि 500 2 आहेत. गुलबर्गाच्या बाजारात जिंकण्याची सुरमई आहे का म्हणून ते हलवे पण आहेत. साधारण सुरमईचं दर जाणून घेऊया. सावंतवाडीच्या बाजारातली सुरमईचं 800 किलोचं दर 1000 रुपये आहे आणि हलवं 800 रुपये किलो. तर ताईने तुकड्या काढून ठेवल्यात आणि ते 800 1000 वगैरे अशा किमती आहेत. मासे एकदम फ्रेश वाटतात एकदम सौंदर्य पण भरपूर बांधलं मोरी साफ करतात. मोरी कापण्याची सुद्धा कला असतात. त्याची चांबडी अगदी व्यवस्थित काढू लागतात. अशी सोलली येतं मला त्या ताकद सुद्धा लागतं सोडून छान सुरमई प्रॉन्स पापलेट बांगडा सगळ्या प्रकारचे मासे आहेत. छान तोडे शिंपल्याचं एक प्रकार तोडे उगवलं हे ॲक्च्युली जमीन असतात असे थोडंसुद्धा सुरमई मस्त वेगळी एकदम फ्रेश सौंदर्य सुद्धा आहे. मासे घालून छान आहे एकदम मस्त वेगळे माशाचे घी गाजून मस्त शेंगटे मोठे